नमस्कार मंडळी. माझी स्वतःच्या ज्या कार्यशाळा मी सुरू काढतो तशी 6 फेब्रुवारी रविवार आणि 13 फेब्रुवारी असे 2 रविवार वापरून त्या दोन्ही रविवारी सकाळी 11 ते 12:30 आणि शिकवण्याच्या ओघामध्ये कदाचित 2 तास ती नक्कीच होईल. तर अशी ती कार्यशाळा मी घेतोय. त्याचा विषय आहे विवाह आणि संतती, असे 2 योगांवरती कार्यशाळा आहे. तर आता हे फार उपयुक्त विषय अशासाठी आहेत की प्रत्येकाला केव्हा ना केव्हा त्या संदर्भात काही ना काही प्रश्न विचारावा लागतो. मग त्याच्यात काय काय सांगता येतं आपल्याला आणि किती सोपेपणाने सांगता येतं त्याची तुम्हाला एक झलक दाखवतो. विवाह योगामध्ये आपल्याला विवाह ठरण्याचा कालखंड सांगावा लागतो. होणाऱ्या जोडीदाराचं तपशीलवार वर्णन करावं लागतं आणि त्याच्यावर 4-5 पत्रिकेला अनुलक्षून पत्रिका बघितली आहे त्याच्या संदर्भात उपाय सांगावे लागतात. जनरल उपाय सांगून चालत नाही. या तिन्ही गोष्टींचा आपण सखोल अभ्यास आणि विश्लेषण या कार्यशाळेत करणार आहोत. विवाह योगाचा कालखंड ठरवताना आपण साधारणपणे सप्तम स्थान, मग सप्तमेश, त्याच्यावर गुरुची दृष्टी, असं सगळं एक स्टँडर्ड ज्याला प्रोटोकॉल म्हणतो तसा बघत असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की विवाहाचा कालखंड बघताना सप्तम स्थान, गोचर ग्रह, त्याच्यानंतर दशा, अंतर्दशा, विदशा आणि सूक्ष्मदशा, विशेषतः विदशा आणि सूक्ष्मदशा यांची आपल्याला एकत्र सांगड घालून तो कालखंड काढावा लागतो. नुसतं तेवढंच पुरेसं ठरत नाही. गुरुची दृष्टी सप्तमावर आहे तरीही लग्न होत नाही याची कारणं तुम्हाला शोधावी लागतात आणि ती पत्रिकेत अतिशय सोपेपणाने आपल्याला कळतात. आणखीन एक प्रकार असतो की विवाह नावाची घटनेचे विभाग करायचे. म्हणजे समजा मुलीचा विवाह तुम्ही बघताय, समोर जातक आहे, ती मुलगी आहे, तिचा विवाह योग तुम्हाला सांगायचा आहे. तर तिच्या आयुष्यात विवाहानंतर प्रवास होणारे माहेरकडून सासरकडे, त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक नवीन नाती ओळखी सुरू होणार आहेत 2. तिसरी गोष्ट, तिच्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात तिला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, बदल करावे लागणार आहेत. हे तिन्ही कंगोरे गोचर ग्रह आणि दशा विदशांमध्ये तुम्हाला पाहता आले पाहिजे. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये एखादं मार्गदर्शन, भविष्यकथन तुम्ही करता तेव्हा तीच गोष्ट म्हणजे तोच संकेत किंवा तेच इंडिकेशन 5 ठिकाणी कन्फर्म व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही अत्यंत आत्मविश्वासपूर्वक ते भविष्य कथन करू शकता. तेव्हा नुसतं सप्तम स्थान, नुसता सप्तमेश, विवाहाचा कारक मुलीच्या पत्रिकेत रवी आणि मंगळ हे विवाहाचे कारक, मूळ विवाहाचा कारक अर्थातच गुरु, परंतु मुलीच्या पत्रिकेत रवी मंगळाचं महत्व आहे, सप्तमेशाचं आहे. पुरुषाच्या कुंडलीत गुरुच्या जोडीला सप्तमेशाचं, शुक्राचं आणि चंद्राचं आहे. हे सगळं आपण करत असताना सुटा घटक जर तुम्ही अभ्यासात घेतलात तर त्यातनं गोंधळ वाढतो. कारण एक घटक जी माहिती देतोय त्याच्या विपरीत माहिती दुसरीकडे आपल्याला मिळते. किंबहुना ज्योतिषातले सगळे गोंधळ हे तपासण्याचे घटक एकच सूत्र त्याने वापरले जात नाहीत. त्यांचा अर्थ कुठल्या मुद्द्यावरनं अनालाइज करायचा, गोचर ग्रह कशाच्या संदर्भात अनालाइज करायचे हे आपल्याला लक्षात न आल्यामुळे मुद्दे अनेक विचारात घेतो, पण त्यांची माहिती वेगवेगळी आल्यावर माहितीचा गोंधळ उडतो. यालाच आपण म्हणतो की पत्रिका समोर येऊन मी बघतो ते बघितलं सगळं, पण मला नक्की कन्क्लुजन हाती आलं नाही. त्यामुळे विवाहाचा कालखंड आपण खूप चांगला काढू शकतो, खूप चांगला. महादशा तुम्ही वापरता त्यात नेमक्या कशा वापरायच्या, विदशेचा रोल काय, सप्तमातला ग्रह कोणते, असं करत करत त्या तुम्हाला कालखंड सांगता येतो. त्या ग्रहाचे सप्तमातला रोल काय,
त्याच्यानंतर आणखीन कुठली स्थानं ती गोष्ट कन्फर्म करतात. ह्या सगळ्याचा आढावा घेऊन तुम्हाला नक्की कळतं की या ग्रहांच्या दशाविदशा मध्ये हे लग्न ठरणार आहे. मग या ग्रहांची गोचर भ्रमण कुठल्या स्थानात पाहिजेत अशी सांगड घालावी लागते. ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, गोचर भ्रमण आणि दशाविदशा यांची सांगड घातल्याच्या नंतर एखादा ग्रह मुलीचा प्रवास दर्शक आहे तो लग्न कुंडलीत पाहायचा का वेगळ्या कुठल्या कुंडलीत त्याचं प्रवासाचं इंडिकेशन मिळवायचं, इतकं सूक्ष्मतेने आपल्याला घटक जमा करता येतात. ते अतिशय सोपे असतात करणं. आणि कालखंडाची निश्चिती झाल्याच्या नंतर अर्थातच जो आपण पहिलं वाक्य लिहितो विवाह ठरण्याचा कालखंड, तो अतिशय बारीक कालखंड सांगता आला पाहिजे. म्हणजे कदाचित एक आठवडा, पंधरवडा, जास्तीत जास्त मोठा कालखंड म्हणजे महिना. तुम्ही असं म्हणू शकता की ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये विवाहाचा योग जोरदार आहे, परंतु 5 नोव्हेंबरच्या आसपास सर्वात उत्तम योग आहे. म्हणजे त्या कालखंडातला बारीक पिरियड तुम्हाला काढता येतो, सहज काढता येतो. कारण विदशा आपल्या सूक्ष्मदशा या अतिशय छोट्या कालखंडाच्या असतात. त्या वापरायच्या कशा हे आपल्याला कळलं पाहिजे. ते आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. ते नियम, सगळेच्या सगळे नियम, याच्या पुढे मी जे बोलेन त्या प्रत्येक गोष्टीचे सूत्रबद्ध 1, 2, 3 असे नियम आहेत. ते नियमांच्या छापील PDF त्या क्लासच्या आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. छापील PDF मिळणार. त्यामुळे तुम्ही बाहेर जायचं, छापून घ्यायच्या, कायमच्या तुमच्या रेकॉर्डला गेल्या प्रत्येक मुद्द्याच्या. मी पुढे सांगेन ते सगळे मुद्दे. त्याच्यानंतर त्याच्या जोडीदाराचं वर्णन, मग सप्तमातले ग्रह वापरायचे असतात का, बरं जास्त ग्रह असले तर काय करायचं असतं, त्या जोडीदाराचा पहिल्या भेटीतला तो समोर येतो, इंटरनेट म्हणजे व्हॉट्सअपच्या थ्रू, इंटरनेट थ्रू किंवा प्रत्यक्ष भेटतो. जोडीदाराचा पहिल्या भेटीतील ड्रेसचा रंग सुद्धा सांगता येतो, जोडीदाराची रास सुद्धा सांगता येते. मी वर्षानुवर्ष हे सांगत आलोय, लक्षात ठेवा. आता अभव्य दिव्य असं काही नाही. त्याच्यानंतर त्या जोडीदाराच्या वर्णनात जर समजा मुलगा आहे आणि त्या मुलीचं वर्णन करायचं आहे, होणाऱ्या बायकोचं वर्णन करायचं आहे, तर तिची उंची, तिच्या शरीराची ठेवण, तिच्या केसांची ठेवण, तिच्या डोळ्याचा रंग, तिच्या कांतीचा रंग, म्हणजे गोरी आहे का, मध्यम आहे का, सावळ्या वर्णाची आहे, अशा अनेक पैलू आपल्याला सांगता येतात. तिची संभाव्य रासही सांगता येते. आणि त्याच्या पुढे जाऊन जोडीदाराचं म्हणजे मुलगा मुलगी कोणी का असेना, जोडीदाराच्या नावातली संभाव्य अक्षर सुद्धा सांगता येतात. म्हणजे मी आता नव्याने ह्या कार्यशाळेत काहीतरी सांगतोय असं नाही. मी 40 वर्ष झाली या गोष्टी लोकांना सांगत आलोय. ते जे नियम आहेत, ते जे सूत्र माझ्या हाती लागले, ती तुम्हाला डायरेक्ट मी PDF मध्ये देऊन टाकणार आहे. वर्णन तपशीलवार झाल्याच्या नंतर उपायही सांगावे लागतात त्याच्यामध्ये. मग काय असतं की उपाय हे कशाशी निगडीत पाहिजे, त्याच्यात अडचण काय आहे, विवाहामध्ये विलंब होणार असेल तर असं मला का वाटतं, विवाहच होणार नाही असे योग कुठून बघायचे. एक आपण चूक नेहमी करतो की विवाह होणे किंवा विवाहच न होणे या दोन्ही गोष्टींचा आढावा आपण सप्तम स्थानावरूनच घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु सप्तम स्थान बिघडलं याचा अर्थ असा होतो की त्या ग्रहाला विवाह घडवून आणून तुम्हाला त्रास द्यायचा आहे. आता त्या ग्रहाने जर विवाहच घडवायला प्रतिबंध केला तर त्रास कसा देईल. त्यामुळे विवाहच न होणे ही गोष्ट सप्तमाशी निगडीत नाही. विलंब बघता येईल सप्तमावरनं, पण याचा विवाह होऊच शकत नाही अशी ग्रहस्थिती वेगळ्या स्थानांवर बघायची असते. आणि त्याचं तार्किक विवेचन आपल्याला जेव्हा समजतं, कार्यशाळेत सांगण्यात येईल, तेव्हा तुम्हाला समजेल की हो, हे स्थान मला बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने असे पण काही प्रश्न असतात की भिन्न जातीच्या जोडीदार मिळेल का, प्रेमविवाह होईल का,
का अरेंज मॅरेज होईल, जोडीदार परदेशातला असेल का भारतातला असेल, जोडीदाराच्या वास्तव्याची साधारण दिशा सुद्धा कळते पत्रिकेत. हे सगळं सांगता येतं आपल्याला सहजासहजी, पण हे गौण मुद्दे आहेत असं मला वाटतं. कारण त्या माणसाचा चॉईस की तुला परदेशी जायचंय का नाही, तुला ते हे याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तो इतर जे मुद्दे आहेत की कालखंड, वर्णन आणि उपाय ह्यावर आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं. वर्णनामध्ये रास, त्याच्या नावातली अक्षरं सांगणं याचं रहस्य इतकं विलक्षण आहे की ते जेव्हा बरोबर येतं तेव्हा तो जातक तुमच्याशी इतका मानला जातो की जन्मभर तो इतर सर्व मुद्द्यांसाठी तो आणि त्याच्या घरची, त्याच्या परिचयातली माणसं तुमच्याचकडे येतात. थोडस ते मी तंत्र सांगतो क्लासमध्ये की असं नाव ओळखायचं असतं. ती अक्षरं तुम्हाला डोक्यामध्ये तुमच्या घुमवायची असतात आणि विचार करता 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 तुम्हाला अचानक ते नाव समोर येतं. एक किंवा दोन नावं समोर येतात. त्या नावातली फक्त अक्षरं उचलून ती त्यांना सांगायची असतात, डायरेक्ट नाव सांगायचं नसतं. इथे थोडीशी तुम्हाला अंतःस्फूर्तीची मदत होते किंवा घ्यावी लागते. मग तुम्हाला जर वाटत असेल की तुमची अंतःस्फूर्ती एवढी चांगली नाही, तर या क्लासमध्ये आपल्या विषयाला अनुषंगिक म्हणून अंतःस्फूर्ती विकासाचं तंत्र तुमचं काय असतं ते मी सांगणार आहे. ते तंत्र फॉलो करून तुम्ही हा विचार करायचा आहे, नावातली अक्षरं सांगायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ह्या इतक्या गूढ गोष्टी, इतक्या अतर्क्य गोष्टी, कितीतरी गोष्टी सांगता येतात की मुलीची पत्रिका मी बघतो आहे, तिचं दशमस्थान हे त्यांनी जर कॅटरिंगची ऑर्डर दिली असेल तर तिचं दशमस्थान म्हणजे सप्तमाचं दशमस्थान, विवाहाचं तिकडून दशम हे चौथं स्थान आहे. ते त्या दिवशी स्वयंपाक कसा होईल असं सांगतं. इतक्या तपशिलानिशी आपल्याला सगळी वर्णनं करता येतात की मी गेली 40 वर्ष, मी 53 वर्ष या प्रांतात आहे, 40 वर्ष मी ती करत आलोय म्हणून तुम्हाला शिकवतोय. अनुभव सिद्ध गोष्टी शिकवतोय, मला काल जाणवल्या असा त्याचा अर्थ नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं समजल्याच्या नंतर गांधर्व विवाह म्हणजे पळून जाऊन करतील का, किंवा त्या विवाहामध्ये काही अतर्क्य गोष्टी घडतील का, बरोबर, हे आपल्याला सांगता येतं. क्वचित होतात या गोष्टी, क्वचित, अगदी क्वचित, पण त्या सांगता येतात. माझ्याकडे एका मुलाची पत्रिका अशी होती की ज्याचं लग्न झालं त्याच रात्री त्याची बायको पळून गेली. आता ही घटना अतर्क्य आहे. ठरताना ठरलं, बोलणं झालं, बसणं झालं, सगळं झालं, पण ती मुलगी पहिल्याच रात्री पळून गेली. आता याचा अर्थ काय की पत्रिकेत काहीतरी मोठं इंडिकेशन असणार, तर ते आपल्याला समजू शकतं. त्यामुळे काय टाईपचा विवाह होईल, कोणाशी होईल, तो जोडीदार कसा असेल, इतक्या तपशिलांनी आपल्याला विवाहाचं वर्णन करता येतं. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक अर्थातच घेणार आहोत, तो म्हणजे संतती योग. संतती योगामध्ये विचार करताना ते लग्न झालेलं आहे, चोरपं समोर आलंय तुमच्या, एका माणसाचा संतती योग सांगू नका, कारण नंतर लग्न झाल्यावर वेगळेच जोडीदार आल्यावर ते आणखीन बदल होतात. लग्न झालंय आणि जेव्हा काही वर्ष गेलेत, त्यानं संतती व्हायला हवी आहे पण होत नाही, त्या माणसानं तुमच्याकडे येऊ दे. मग संतती होण्यात काही अडचणी आहेत का, याचे काही नियम मी तुम्हाला दिलेले आहेत. अगदी थोडे नियम आहेत सुस्पष्ट, हे बघा. त्यानंतर संतती होण्यासाठी लक्षात ठेवा, पुरुषाच्या कुंडलीतला शुक्र कसा तपासायचा, शुक्राणूंचं प्रमाण, शुक्राणूंची गती, म्हणजे आपण ज्याला मेडिकल सायन्स मध्ये मोटिलिटी म्हणतो, ती मोटिलिटी कशी अभ्यासायची हे आपल्याला छान कळतं. शुक्र जंतू निर्माण होण्याचं जे स्थान आहे वृषण, ते वृषण हे स्थान पत्रिकेत कुठून बघितलं जातं, त्याचा अभ्यास कसा केला जातो, याची गायनाकॉलॉजिकल माहिती, एक मुद्दा सांगायचा गायनाकॉलॉजीचा आणि त्याच्याशी आपली ग्रहस्थिती, आपल्या राशी, आपलं ज्योतिषशास्त्र जोडायचं, तरच तुम्हाला संतती योग खऱ्या अर्थाने समजतो.
कारण डॉक्टर जसं गायनाकॉलॉजी प्रसूतीशास्त्रात जे घटक बघतो तेच आपल्याला पत्रिकेत बघता येतात. आपण तर काही त्याला समोर नसला तरी आपल्याला ते बघता येतात. त्यामुळे ही सगळी शुक्राची चाचपणी पुरुषाची करायची. स्त्रीची चंद्र बघायचा, कारण चंद्र म्हणजे दर महिन्याला रिलीज होणारं ओव्हम. त्या ओव्हमवर कवच असतं, ते कडक असतं, त्यांनी संतती होत नाही. तिच्या ओव्हरीज असतात, त्या कुठून बघायच्या. फॅलोपियन ट्यूब्स असतात, त्या कुठून बघायच्या. हे गायनाकॉलॉजिकल रेफरन्स देऊन मी सांगत जाईन की इथून ते बघायचं. त्या ओव्हरीजवर जर का सिस्ट फॉर्मेशन झालं, छोटं किंवा मोठं, छोटी छोटी अनेक सिस्ट तयार होतात तिथे. मग त्यांनी तुमचं मासिक धर्माची सायकल प्रचंड डिस्टर्ब होते. हे सगळं आपल्याला, त्याला PCOD असं म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हराइन डिसीज. ओव्हरीज हा बीजांड कोश आहे. मग त्यात बीजांड कमी प्रमाणात आहेत का, ती दर महिन्याला रिलीज होतात का, कुठल्या फॅलोपियन ट्यूब मधनं होतं, कुठल्या महिन्यात, किंवा त्याची कवचाची परिपक्वता, फॉलिकल मॅच्युरिटी कशी समजते आपल्याला. या सगळ्याचा अभ्यास करून आपण त्या जोडप्याला गर्भधारणेला पोषक महिना सहज काढून देता येतो. त्याचा फक्त एक नियम आहे, फक्त एक. त्या स्त्रीला माहिती विचारून त्याप्रमाणे आपण तो एक नियम लक्षात ठेवा. गर्भधारणेला पोषक महिना, गर्भधारणेसाठी पती पत्नीचं मिलनाचा सुयोग्य कालखंड त्या महिन्यातला, असं सुद्धा सांगतो. गर्भधारणा झाल्याच्या नंतर 9च्या 9 महिने प्रेग्नन्सी आपल्याला मॉनिटर करता येते, प्रसूतीचं स्वरूप सांगता येतं. हे सगळं केल्याच्या नंतर प्रत्येकाचा स्पष्ट नियम आहे प्रत्येक गोष्टीचा, आणि त्याच्यामुळे नवरा आणि बायको या दोघांच्या पत्रिका स्वतंत्रपणे तपासून आपण या नियमांचा अवलंब करून जेव्हा त्यांना सुस्पष्ट मार्गदर्शन देतो की या पुरुषाच्या ह्याच्या शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम येतो, या कारणामुळे अमुक उपाय कर, ती गोष्ट दूर होईल. दूर झालेली गायनाकॉलॉजिस्ट तुला पॅथॉलॉजिकली दाखवून देईल. स्त्रीच्या बाबतीत तोच प्रकार आहे की तुझ्या मासिक धर्मातला अनिश्चितता मी सांगितलेल्या उपायानंतर गायनाकॉलॉजी तुला अनुभव येईल, आणि गायनाकॉलॉजिस्ट म्हणेल की आता तुझा PCODचा त्रास खूपसा कमी झाला आहे, किंवा तुझ्या ओव्हमवरचं कवच पूर्वी टणक होतं म्हणून प्रेग्नन्सी राहत नव्हती, तोही अडचण दूर झाली आहे. तर हे आपल्याला बाहेरून कसं समजतं, त्या स्त्रीच्या टेम्परेचरवरनं काय ओळखलं जातं. इतके व्यवहारातले साधे सोपे उपाय ज्योतिषशास्त्राची बांधून घेऊन, गायनाकॉलॉजीशी बांधून घेऊन तुम्हाला सगळे नियम छापील स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे गर्भधारणा महिना कसा काढायचा, गर्भधारणेला पोषक दिवसातली वेळ त्या दोघांना कशी शोधायची, दिवस कसे शोधायचे, फर्टाईल पिरियड म्हणजे काय, तो गायनाकॉलॉजिकली फर्टाईल असतो याचा अर्थ काय, आता ते ओव्हम रिलीज झालं हे कसं ओळखायचं पत्रिकेमध्ये आणि बाहेरून. इतक्या बारकाईने जेव्हा तुम्ही त्या जोडप्याला मार्गदर्शन देता तेव्हा त्यांना अडचण असलेली दूर होते. बरं, हे सगळं आपण प्रत्यक्ष पत्रिका त्या कार्यशाळेत मांडणार आहोत. बरं, त्या प्रत्यक्ष पत्रिका कोणाच्या, माझ्या पत्रिका मी पटापट मांडून टाकेन. तुमच्याकडून, विद्यार्थ्यांकडून जेन्युइन पत्रिका घेणार की ज्यांचं लग्न आत्ता प्रयत्न करतायत, ठरायचं आहे, त्या लग्नाबद्दल सोडवणार. हे सगळे तपशील आपण त्या पत्रिकेला लागू करणार, सगळे नियम, आणि त्याची वाढ बघणार की आपल्या नियमानुसार नियम आधी सांगणार. पत्रिका बघून नियम बदलणार नाही, हे या क्लासचं वैशिष्ट्य. तुमच्या पत्रिका आपण सोडवणार प्रत्यक्षातल्या, आणि त्याच्या फ्युचरमध्ये ॲक्युरेट आलं का याची तपासणी करणार, हे दुसरं वैशिष्ट्य. संतती योगात तसंच आहे. मी तुम्हाला ते सांगेन की ह्या जोडप्यात हा दोष आहे, तेव्हा तो त्या जोडप्याच्या पत्रिका ज्या विद्यार्थ्यांनी दिले तो कन्फर्म करू शकतो की असा दोष या पत्रिकेत आहे का. ते जोडपं जेव्हा म्हणतं की हो, या स्त्रीला PCODचा त्रास आहे, तो आपण क्लासमध्ये ओळखलाय, तुमच्या पत्रिकेतला ओळखलाय, तुम्ही तो जोडप्याला विचारून कन्फर्म केलाय,
इतक्या तर्कनिष्ठ पद्धतीने हा क्लास चालतो. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला मेडिकल सायन्सची म्हणजे गायनाकॉलॉजीची उत्तम माहिती होते, आवश्यक तेवढी माहिती होते. आणि त्याच्याशी ग्रह मी का जोडला, त्याच्याशी ती रास का जोडली, त्याच्याशी ते भाव का जोडला, असं सगळं तुम्हाला तर्कनिष्ठ कळल्यामुळे 3, 4, 5 गोष्टी पत्रिकेत बघितल्यात की तुम्हाला संतत योग उत्तम कळतो. कारण आपला नियम ठरलाय की गर्भधारणा होईल, आता दिवस जातील हे सांगण्यासाठी मला एक संकेत मिळून चालत नाही, मला 5 ठिकाणी संकेत मिळावे लागतात त्याच पत्रिकेत एकाच. तर इतकी सुस्पष्ट चित्र तुमच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की विवाह योग काय, त्याचे बारीक सारीक तपशील काय. बरोबर. एका व्यक्तीला पुरुषाला मी फार पूर्वीची गोष्ट सांगतोय, त्याला मी सांगितलं होतं की लग्न तुझं ठरणार नाही. आणि तो तर माझ्याकडे 15 दिवसांनी महिन्याभराने पत्रिका घेऊन आला, लग्नाच्या आमंत्रण पत्रिका. तो म्हणतो ठरलं माझं लग्न. तर ते लग्न न ठरण्याचा तो कालखंड होता, याचा मला इतका कॉन्फिडन्स होता की मी त्याला सांगितलं पत्रिका छापणं, इन्व्हिटेशन छापणं तुझ्या हातात आहे, पण लग्न झालं नाही ना अजून. तर मला होणारच, आता सगळं ठरलंय, हरकत नाही. त्यानंतर 15 दिवसांनी माझ्याकडे आला आणि म्हणाला ते लग्न मोडलं. तेव्हा मला माहिती होतं की ज्या तऱ्हेचे ग्रहयोग मी बघितले होते आणि तुझं लग्न पुढच्या 4-6 महिन्यात होऊच शकत नाही असं सांगितलं होतं, ते ठरल्यानंतर सुद्धा झालं नाही, लक्षात ठेवा. तसंच एका व्यक्तीला मी असं सांगितलं होतं की तुझं ज्या मुलीशी लग्न होईल तिच्या आडनावात असं असं आडनाव असेल. योगायोगाने फक्त अक्षर नाही सांगितली, नावातली सांगतो मी बऱ्याच वेळा, पण सांगता सांगता मला आडनावातली सुचली. सुचल्यानंतर मला आडनाव सुचलं त्या मुलीचं, आणि त्या मुलाचं लग्न खरोखरच त्या आडनावाच्या मुलीशी झालं. आता त्याला जवळजवळ 25 वर्ष झाली, त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झाली, लक्षात ठेवा. म्हणजे अंतस्फूर्तीची थोडीशी मदत घेऊन थोडस ज्योतिषशास्त्राचं तार्किक संशोधनाचे मुद्दे वापरून, सोपे आहेत ते वापरायला फार, म्हणजे तुम्ही अचंबित व्हाल की इतक्या सोपेपणाने संभाव्य नावातली अक्षरं सांगता येतात. व्यवहारातलं नाव सांगता येतं, पाळण्यातलं, राशीचं, याच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण जेव्हा हे सगळं शिकतो तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की अतिशय स्पष्ट, अतिशय आत्मविश्वासपूर्वक तुम्ही ते जातकांना मार्गदर्शन देत असता. आणि या 6 तारखेच्या आणि 13 तारखेच्या कार्यशाळेत तुम्हाला हे सगळं प्रत्यक्ष पत्रिकेत शिकायला मिळणार, पीडीएफ मिळणार. त्या दोन्ही दिवसांच्या 2-2 तासाच्या क्लिप्स तुमच्या ग्रुपवर पुढचा 1 महिना तुम्ही केव्हाही बघू शकाल अशा टाकल्या जाणार. त्या तुम्हाला मोठ्या टीव्हीवर कास्ट करून मोठ्या प्रमाणात त्या पत्रिका मोठ्या स्क्रीनवर बघता येणार. आणि तुम्ही सुसज्ज अभ्यास त्याचा 1 महिना केल्याच्या नंतर मला जर त्या महिन्यात वाटलं की याच्या जोडीला सुद्धा एखादी माहिती, एखादी क्लिप, अंतस्फूर्ती विकासाचे तंत्र तुम्हाला सांगितले पाहिजे, तर ती क्लिप मी वेगळी शूट करतो आणि त्या ग्रुपवर अपलोड करतो. याचा अर्थ तुम्हाला शिकवायचं म्हणजे परिपूर्णच शिकवायचं, अशा अर्थाने हे वर्ग किंवा ही कार्यशाळा सुरू होते. 6 तारीख रविवार, 13 तारीख 13 फेब्रुवारी रविवार 11 ते 12:30 किंवा 1 असं ते क्लास होतील. त्याच्या ऍडमिशनचे फॉर्म आणि त्याची फी भरण्याची प्रक्रिया एकाच ठिकाणी मी घेतलेली आहे, त्याला रेझर पे असं म्हणतात. तो तो जो त्याची लिंक आहे ती मी, हा जो व्हिडिओ तुम्ही ऐकताय हा मी माझ्या युट्यूब चॅनलवर, ऍस्ट्रोविद्या चॅनलवर अर्थातच अपलोड करणार. आणि त्याच्या डिस्क्रिप्शन पार्टमध्ये रेझर पेची लिंक मिळेल, प्रत्येकाला मिळेल जो तो. आणि ती लिंक ओपन करून त्यात तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी द्यायचा आहे. आणि तो जेव्हा तुम्ही सबमिट कराल तेव्हा दुसऱ्या फॉर्मची लिंक मिळेल की ज्यात पेमेंट करायचं आहे. पण कृपा करून फक्त तुमची माहिती भरणारा फॉर्म भरून तिथे अर्धवट प्रक्रिया सोडू नका. त्याने तुमची क्लासची नोंदणी झालेली नसेल हे लक्षात ठेवा. नुसता तुमचा डेटा आमच्याकडे येईल,
तर त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर लिहिलेलं असेल की क्लासची नाव नोंदणी आणि फी भरण्यासाठीची लिंक, त्या लिंकवर क्लिक करा, तो फॉर्म भरा, पुढची लिंक येईल ती पेमेंटसाठी आहे, त्यात तुमचा बरेच पर्याय दिले, त्यात युपीआय गुगल पे पेमेंट करतात, तो युपीआय टाका. आणि ह्या प्रक्रियेत जेव्हा तुम्हाला काही अडचण आली तर मला फोनवर तुम्ही विचारू शकता. अडचणी येईल असं काहीच नाही त्यामध्ये. तो रिझर्व्ह पेचा फॉर्म तुम्ही इन्फॉर्मेशन आणि पेमेंट ह्यात इतका सोपा आहे की तुम्ही भरल्यानंतर निश्चिंत राहा की तुमचं सर्व तपशील मला मिळालेला असतो, तुमचे पैसे मला मिळाले पोचलेले असतात आणि तुमचं नाव त्या ग्रुपवर चढलेलं असतं. विवाह आणि संतती नावाचा ग्रुप तयार केलाय मी, त्यात तुमचं नाव चढतं लगेचच. आणि ते चढलेलं बघितलं की 6 आणि 13 तारखेला तुम्ही सुसज्ज असता, तुम्हाला ईमेलच्या तर्फे पीडीएफ पोचलेल्या असतात 5 तारखेला. 6 आणि 13चा क्लास आहे. तेव्हा सर्वांनी सुसज्ज व्हा आणि हे मी सांगतोय याची माहिती नीट लक्षात ठेवून त्या अतिशय गूढ रहस्य सांगणाऱ्या कार्यशाळेचा भरपूर लाभ उठवा, एवढी तुम्हाला विनंती करून मी माझं रेकॉर्डिंग इथे थांबवतो.